मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत शेती व घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। तर बैठकीच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी, धरणांमधील पाणी पातळी, पिकांची स्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरण करताना सांगितलं की सचेत प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 19 कोटींहून अधिक सतर्कतेचे संदेश नागरिकांना पाठवण्यात आले आहेत। मात्र आतापर्यंत वीज पडणे, भिंत कोसळणे, झाडे पडणे आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे राज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत। त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत देण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहे। तर राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शेती व घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी या बैठकीत दिला आहे। त्यामुळे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार अशी त्यांना आशा आहे।